आपल्या सर्वांभोवती ना एक अशी अदृश्य शक्ती असते जी आपलं व्यक्तिमत्व तर घडवतेच, पण आपली नाती, विशेषतः जवळची नाती, एकतर ती बनवते किंवा बिघडवते. आज आपण याच गूढ शक्तीबद्दल बोलणार आहोत. बरं, असा अनुभव कधी आलाय का की काही लोकांच्या सहवासात ना अगदी शांत आणि प्रसन्न वाटतं, आणि या उलट काही जण असे असतात की त्यांच्या जवळ गेल्यावरच आपल्याला एकदम थकल्यासारखं किंवा उगाचच इरिटेट झाल्यासारखं वाटतं. असं का होतं? चला तर आज ह्यामागचं रहस्य उलगडून पाहू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आभा मंडळ, किंवा ज्याला आपण इंग्रजीत ऑरा म्हणतो. म्हणजे काय? तर हे आपल्या शरीराभोवती असलेले एक सूक्ष्म असं ऊर्जा क्षेत्र आहे. एक प्रकारे आपल्या आतल्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा तो आरसाच आहे, आणि याचा सगळ्यात जास्त आणि थेट परिणाम होतो तो म्हणजे आपल्या जोडीदारावर. चला तर मग आता थोडं खोलात शिरूया. हे आभामंडळ, हे प्राणशरीराचं तेज म्हणजे नक्की काय आहे? आपल्या अस्तित्वाचा हा जो अदृश्य पैलू आहे ना, त्यालाच आपण जरा जवळून समजून घेऊया. आणि हो, पती-पत्नीच्या नातात तर हे ऊर्जा क्षेत्र खूपच महत्त्वाची, अगदी निर्णायक भूमिका बजावतं. जरा विचार करून बघा, जर एखाद्या व्यक्तीचा आभामंडळ म्हणजेच ऑरा पूर्णपणे निगेटिव्ह ऊर्जेने भरलेला असेल, तर मग वरवर कितीही प्रयत्न केले तरी त्या व्यक्तीला, आपल्या पार्टनरला खरंच आनंदी ठेवता येईल का? नाही, हे जवळजवळ अशक्य आहे. आता मनात प्रश्न येऊ शकतो की ही काय फक्त एक आध्यात्मिक कल्पना आहे का? तर अजिबात नाही. गंमत म्हणजे यावर प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान दोघंही शिक्कामोर्तब करतात. चला पाहूया ते काय म्हणतात. या संदर्भात पूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी त्यांच्या मानवीय विद्युत के चमत्कार या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 111 वर अगदी स्पष्टपणे लिहिलंय. ते म्हणतात की मनुष्याच्या शरीरातून सतत एक प्रकारच्या तेजस्वी विद्युत लहरी बाहेर पडत असतात, आणि यालाच आभामंडल म्हणतात. किती सोप्या शब्दात सांगितलंय बघा. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ज्याला आपलं अध्यात्म हजारो वर्षांपासून आभामंडळ म्हणतंय, त्यालाच आजचं विज्ञानिका भारी नावाने ओळखतं, बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बघा ना, नावं भलेही वेगळी असतील, पण मूळ संकल्पना अगदी तीच आहे. आणि हे काही हवेतले दावे नाहीत, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा सुद्धा आपल्याकडे आहे. किर्लियन फोटोग्राफी नावाचं एक खास तंत्रज्ञान आहे, ज्याने ह्या ऊर्जा क्षेत्राचे फोटो काढणं शक्य केलंय. त्यामुळे आता ही गोष्ट फक्त कुठल्या तरी आध्यात्मिक पुस्तकातली राहिलेली नाहीये, तर हे एक सिद्ध झालेलं विज्ञान आहे. बरं, या संशोधनातून एक फारच आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. ती म्हणजे आपल्या भावना. हो, आपल्या भावना, आपल्या ऑराचा रंग आणि आकार सतत बदलत असतात. म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती खूप आनंदी, पॉझिटिव्ह असते, तेव्हा तिचं आभामंडल एकदम तेजस्वी, विस्तारलेलं दिसतं. पण याउलट जेव्हा तीच व्यक्ती रागात किंवा टेन्शनमध्ये असते, तेव्हा तेच आभामंडल गडद रंगाचं आणि आकसलेलं दिसतं. कमाल आहे ना? ओके, तर मग ह्या बदलणाऱ्या ऊर्जेचा, या बदलणाऱ्या ऑराचा आपल्या नात्यांवर आणि त्यातल्या त्यात पती-पत्नीच्या नात्यावर नक्की कसा परिणाम होतो? चला, हा महत्त्वाचा मुद्दा आता समजून घेऊया. विज्ञान या प्रक्रियेला इंडक्शन म्हणतं. आता हे समजायला खूप सोपं आहे. जसं बघा, एका विजेच्या तारेजवळ दुसरी तार आणली तर तिच्यातही करंट येतो, बरोबर? अगदी तसंच एका पार्टनरच्या ऊर्जा क्षेत्राचा म्हणजे ऑराचा दुसऱ्या पार्टनरच्या ऑरावर थेट परिणाम होतो, तो बदलतो. म्हणूनच तर आपण म्हणतो ना की एकमेकांचे मूड लागतात. यामागे हेच विज्ञान आहे. आणि अजून एक वैज्ञानिक सत्य ऐकल्यावर तर तुम्ही थक्क व्हाल. संशोधनातून हे सिद्ध झालंय की आपल्या हृदयाच्या ज्या चुंबकीय लहरी आहेत ना, त्या मेंदूच्या लहरींपेक्षा कित्येक पटीने जास्त पॉवरफुल असतात. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे. आपल्या डोक्यात काय विचार चालू आहेत यापेक्षा आपल्या हृदयात कोणत्या भावना आहेत याचा आपल्या जोडीदारावर सगळ्यात जास्त आणि खोलवर परिणाम होतो. ठीक आहे, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपलं आभामंडळ शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक कसं ठेवायचं? चला, आता नुसती थिअरी बास झाली, आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. यासाठी 3 अगदी सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे विचारांची शुद्धी. यासाठी जास्त काही नाही, फक्त रोज 10 मिनिटं शांत बसून मी एक शांत, पवित्र आत्मा आहे या भावनेवर आपलं मन एकाग्र करायचंय. दुसरी पायरी आहे प्राणायाम आणि सूर्यशक्ती. दीर्घ श्वास घ्या आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसा. शरीराची बॅटरी चार्ज करण्यासाठी यापेक्षा उत्तम काहीच नाही. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, निस्वार्थ प्रेम. कोणत्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता जेव्हा आपण प्रेम देतो, तेव्हा आपला आभामंडळ आपोआप विस्तारतं, तेजस्वी आणि शक्तिशाली बनतं. तर आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे येतोय. या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं आभामंडळ हे फक्त एक एनर्जी फील्ड नाहीये, तीच आपली खरी ओळख आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.
आपलं दिसणं, आपलं बाह्यरूप ही आपली ओळख नाहीये. आपलं आभामंडळ, आपली आतून येणारी ऊर्जा हीच आपली खरी ओळख आहे. म्हणून आपलं काम आहे की त्याला प्रेम, शुद्धता आणि सकारात्मकतेने भरून टाकायचं. आणि हा विचारविमर्श संपवताना प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. जर माझा आभामंडल हीच माझी खरी सही, माझी खरी ओळख असेल, तर मग आत्ता याच क्षणी ते माझ्याबद्दल या जगाला काय संदेश देत असेल? एक महत्वाची सूचना. इथे जी काही माहिती दिली आहे ती पूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या साहित्यावर आणि आधुनिक संशोधनावर आधारलेली आहे. हा सगळा संवाद केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. त्यामुळे कृपया याला कुठल्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याचा पर्याय समजू नका. धन्यवाद.